मित्रांनो 2009 साली आलेल्या महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाला मराठी चित्रपट प्रेमींनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं। उदंड प्रेम या चित्रपटाला मिळालं होतं आणि 2009 सालचा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता। जवळपास 25 कोटीच्या वर या चित्रपटाने कमाई केली होती। या चित्रपटामध्ये जेव्हा जेव्हा मराठी माणसावरती अन्याय होत होता किंवा मराठी माणूस जेव्हा संकटात असायचा तेव्हा स्वतः महाराज जाऊन त्या मराठी माणसाला जागे करण्याचं काम केलं होतं। आणि असं सांगायला हरकत नाही किंवा चुकीचं ठरणार नाही, या चित्रपटाने पुन्हा एकदा मराठी माणसाला जागा करायचं काम केलं किंवा मराठी बाणा ताठ करायचं काम या चित्रपटाने केलं असं सांगणं खरंच चुकीचं ठरणार नाही। तर 2009 नंतर आता 2025 मध्ये महेश सर या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत आहेत आणि या चित्रपटाचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले। तर नुकताच या चित्रपटाचा टीजर आपल्या भेटीला आलाय आणि काय सुरेख टीजर बनवलाय। मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या चित्रपटामध्ये जेव्हा मराठी माणूस संकटात होता किंवा मग मराठी माणसावरती अन्याय होत होता तेव्हा स्वतः महाराज तिथे जाऊन मराठी माणसाला जागा करण्याचं काम त्यांनी केलं। या चित्रपटामध्ये असं दाखवलंय की इथे शेतकरी जेव्हा शेतकऱ्यावरती अन्याय होतो त्याच्यावरती अत्याचार होतो तेव्हा स्वतः महाराज जाऊन तिथे ऍक्शन करताना दिसतात। तर या टीजर मध्ये एक शेतकरी आहे, या शेतकऱ्यावरती अन्याय होतोय आणि त्या शेतकऱ्याची मुलगी महाराजांना आवाज देते आणि महाराज तिच्या आवाजाला साथ देताना दिसतात। स्वतः महाराज त्या मुलीच्या आणि त्या शेतकऱ्याच्या मदतीला येत आहेत। तर असा हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय। तर या चित्रपटात स्वतः शिवछत्रपती एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। 2009 साली आलेल्या त्या चित्रपटामध्ये शिवछत्रपतींची भूमिका स्वतः महेश सरांनी अतिशय उत्तमरित्या साकारली होती। आता या नव्या चित्रपटामध्ये कोणता अभिनेता शिवछत्रपतींची भूमिका साकारेल असा मी विचारच करत होतो। स्वतः महेश सर साकारतील की अजून दुसरा कुठला नवोदित अभिनेता साकारेल असा विचार करत असताना महाराजांच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ बोडके मला दिसला आणि काय सुरेख ऍक्टिंग करताना तो दिसतोय बघा। सिद्धार्थ बोडके हा अभिनेता महेश सरांच्या देव माणूस या चित्रपटामध्ये तो दिसला होता आणि त्याच्यात काय सुरेख त्याने ऍक्टिंग केली होती। खरं तर देव माणूस या चित्रपटामध्ये महेश सर असतील किंवा मग रेणुका शहाणे मॅडम असतील किंवा सुबोध भावे यांनी तर ऍक्टिंग केली कारण ते चांगले ऍक्टर आहेत, परंतु या सगळ्यामध्ये भाव खाऊन गेला त्या चित्रपटामध्ये तो म्हणजे सिद्धार्थ बोडके। काय सुरेख त्याने ऍक्टिंग केली होती। जर तुम्ही थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला नसेल तर Amazon प्राईम वरती हा चित्रपट आहे देव माणूस। ते देव माणूस मध्ये तुम्ही सिद्धार्थ बोडकेचे ऍक्टिंग पाहू शकता। यावेळी महेश सरांचं एक वाक्य मला आठवतंय, एका इंटरव्ह्यू मध्ये ते बोलले होते की मी फार लोभी माणूस आहे, मला जर एखादी गोष्ट आवडली तर ती मी घेतोच। म्हणजे एखादा चांगला कलाकार असला तर त्या कलाकाराला मी घेतो म्हणजे घेतोच असं म्हणून सिद्धार्थ बोडकेला त्याने घेतलेला आहे। आणि या चित्रपटामध्ये सिद्धार्थ बोडके हा महाराजांच्या रूपात खूप छान पद्धतीने दिसतोय। सध्या तरी टीजर मध्ये सगळं छान दिसतंय, आता चित्रपटात कसं दिसेल हे माहिती नाही, परंतु 2009 साली आलेल्या त्या चित्रपटाने मराठी माणसाला अक्षरशः मराठी बाणा ताठ ठेवायला शिकवलं। या चित्रपटामध्ये सुद्धा आपल्याला असंच काहीसं पाहायला मिळेल अशी आपण अशा अपेक्षा नक्कीच करायला पाहिजे। हा चित्रपट या वर्षाच्या दिवाळीला येणार आहे आणि या चित्रपटामध्ये सिद्धार्थ बोडके यांच्यासोबत सयाजी शिंदे सर आहेत, त्यानंतर पृथ्वी प्रताप सुद्धा आहेत, मंगेश देसाई आणि बरेचसे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर या चित्रपटाबद्दल खरंच मी उत्सुक आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। या चित्रपटाने मराठी माणसाला मराठी बाणा ताठ ठेवायला शिकवलं। आता या चित्रपटामध्ये अजून काय वेगळं पाहायला मिळतंय यासाठी मी खरंच खूप उत्सुक आहे। तर या नव्या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।